नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, हजारो वर्षापासून पोथ्या पुराणं या सगळ्यांपासून आपल्या संस्कारातून सुद्धा आपल्या डोक्यात हे पक्क व्यवस्थेनी आणि संस्कारांनी सगळ्यांनी धार्मिक वातावरणाने असं घातलेलं असते की माणसाच्या मेल्यानंतरसुद्धा, माणसाच्या मृत्यूनंतरसुद्धा एक जग आहे. जगातल्या सगळ्याच धर्मांनी या पद्धतीचा विचार मांडलेला आहे की आताचं जे जिवंतपणी जे काही असेल, तो माणूस एकदा मेला की जन्मापासून मृत्यूपर्यंतचं एक स्वतंत्र जग आणि मृत्यूनंतर त्याला मुक्ती मिळेपर्यंत, माणसाच्या आत्म्याला मुक्ती मिळेपर्यंत ते एक स्वतंत्र जग. म्हणजे माणसाच्या मरणानंतरसुद्धा एक स्वतंत्र जग आहे. हे सगळ्या धर्मांनी ज्या पद्धतीने संकल्पना मांडली, त्या संकल्पनेत तुम्ही आम्ही जगतो आहोत. आणि सध्या सुरू असणारा पितृपक्ष जो आहे तो सुद्धा याच संकल्पनेवर आधारलेला आहे. खरं म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर माणूस मरतो एवढं सत्य आहे. मेल्यानंतर माणसाचं काय होतं हे अजूनही सिद्ध झालेलं नाही आहे. आत्मा वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, त्या अत्यंत फोल कल्पना आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात त्याचे अनेक प्रयोग झाले, त्याच्यात आत्मा वगैरे काहीही अजून सापडलेला नाही. आणि त्या अध्यात्माच्या चर्चेत आपण खोल गेला तर आपल्या हाती काहीही सापडत नाही. प्रचंड चरबीत चरवणानंतर असं तुमच्या लक्षात येते की अध्यात्म हे भ्रमिष्ठांचं क्षेत्र आहे, याच्या पलीकडे काही आपल्या हातात सापडत नाही. आता सध्या पितृपक्ष चालू आहे, पितृमोक्षचा 15वाडा चालू आहे आणि असं समजलं जातं, या शब्दातच काही गोष्टी आहेत. पितृमोक्ष याचा अर्थ त्या पितर जे आहेत, जे गेलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, आई असतील, वडील असेल, जवळची कोणी माणसं असतील, मग मेल्यानंतर यांचे आत्मे अतृप्त राहतात. मग या 15वाड्यात त्यांना गोडधोड, त्यांना काय काय आवडतं, त्यांचं एक पान टाकायचं असतं जेवणाचं, त्यांना जेव घालायचं असते, अशी सगळी संकल्पना आहे. आणि मग कुठंतरी त्यांचे आत्मे जे आहेत ती मुक्ती त्यांना मिळते. मोक्ष ही संकल्पना जवळपास सगळ्या धर्मात आहे. हिंदू धर्मात मोठ्या प्रमाणावर आहे की तो त्या आत्म्याला त्याचं व्यवस्थित त्याच्या राहिलेल्या इच्छा जर आपण पूर्ण केल्या त्याच्या मृत्यूनंतर, तर त्यांना योग्य पद्धतीनं मोक्ष भेटतो, नाहीतर तो आत्मा कुठेतरी भटकत असतो. अशा पद्धतीच्या हास्यास्पद संकल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. खरं म्हणजे यात काही अर्थ आहे का? एक विज्ञानवादी जो 5व्या-6व्या वर्गात जो विज्ञान शिकतो, ज्याला या पृथ्वीची निर्मितीपासून तर या जगाची सगळी उकल झालेली विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये शिकवलं जातं, अशा कोणत्याही विद्यार्थ्याला हे अशासारखे असंख्य प्रश्न पडतील की खरोखर यात काही तथ्य आहे काय? विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरातही असे प्रकार होत असतील. पितृमोक्ष अमावस्येच्या दिवशी घरात पितरं टाकली जात असतील, त्यांची पानं टाकली जातात आणि उगाच हा सगळा बाऊ आणि हे सगळं कर्मकांड केलं जातं. तेव्हा तुमच्या मनात प्रश्न असतात. पण संस्कारांनी आपण एवढे दबलेले असतो त्या ओझ्याखाली की आपण आपल्या वडिलांना त्या संदर्भात प्रश्न, घरातल्या ज्येष्ठ माणसांना त्या संदर्भात प्रश्न विचारू शकत नाही, कारण त्याची मुभा आपल्याला नसते. खरं म्हणजे माणूस मेल्यानंतर जे काही होते ते केवळ आपल्या माणूस जिवंत असेपर्यंत होते. त्याच्यानंतर माणूस मेल्यानंतर त्याचा काहीही आत्मा नाही, काही तो भटकत नाही. अशा पद्धतीच्या ज्या संकल्पना आहेत ह्या केवळ दंतकथा आहेत, याच्यात काहीही अर्थ नाही, हे लक्षात घ्या. मला अनेकांना, माझ्या मित्रांनाही सांगायचं आहे की खरोखर तुम्ही आईवडिलांवर प्रेम करता, घरातल्या ज्येष्ठ माणसांवर प्रेम करत असाल तर जिवंतपणी त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीचं द्या, खाऊ घाला, त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था करा, त्यांना आनंदी ठेवा. आणि मृत्यूनंतर ह्या सगळ्या गोष्टी करून काही अर्थ नाही. मी असे अनेक लोक पाहिले आहेत की जे जिवंतपणी आईवडिलांचे हाल करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मेल्यानंतर मात्र वर्षश्राद्ध, पिंडदान, त्यांना जीव घालणं, ते पितृमोक्ष अमावस्येच्या काळामध्ये त्यांना ते पानं टाकणं, हे सगळे कर्मकांड आहेत. केवळ तोंड देखलेपणा, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणतील, या पद्धतीने आपण हे करत असतो. यात काहीही तथ्य नाही. तर्काच्या आधारावर ह्या गोष्टी अजिबात टिकत नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जर परिवर्तनवादी असाल, थोडेफार सुधारणावादी असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आजच्या काळात आपण सगळं विज्ञानाची सृष्टी आपण स्वीकारलेली आहे, पण विज्ञानाची दृष्टी आपण स्वीकारलेली नाही. मी तुमच्याशी ज्या माध्यमातून बोलतो आहे ते माध्यमसुद्धा विज्ञानाने विकसित केलं. माझ्या डोक्यावर जो पंखा आहे तो सुद्धा विज्ञानाने निर्माण केला. कपड्यांपासून सगळं विज्ञानाने निर्माण केलं, परंतु विज्ञानाची सृष्टी आपण स्वीकारली, विज्ञानाची दृष्टी अजूनही स्वीकारलेली नाही. आणि ती विज्ञानाची दृष्टी जर स्वीकारायची असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू विसरल्या पाहिजे, नव्या पद्धतीने हे केलं पाहिजे. त्यामुळे निश्चित तुम्ही आईवडिलांवर प्रेम करणारे असाल, घरातल्या ज्येष्ठ माणसांवर प्रेम करणारे असाल, ते जिवंत असेपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांना काय पाहिजे चांगलं चुंगलं खाऊ घाला.
मरणानंतर ह्या सगळे कर्मकांडात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे तुम्ही या पंधरवाड्यात जरी काही करत असाल तर ते करू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही. परंतु हे कर्मकांड आहे, या काहीही अर्थ नाही. तुमच्या पैशाचा अपव्यय आहे, चुराडा आहे आणि तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला, तुमच्या मेंदूत विकसित होणाऱ्या तर्काला बुच मारण्याचं काम हे असे सगळे प्रथा करत असतात. त्यामुळे यात काही अर्थ नाही. यापासून वाचा. इतरांनासुद्धा हे समजावून सांगा. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित शेअर करा. हे चॅनल सबस्क्राईब करा.